नमस्कार. उद्या आहे फाल्गुन मासची पौर्णिमा म्हणजेच होळीचा सण. तर या सणाला आपण भारतामध्ये, नेपाळमध्ये आणि आता जगातल्या कित्येक देशांमध्ये साजरं केलं जातं. या सणाचे महत्त्व म्हणजे त्यामध्ये वेगवेगळे रंग वापरले जातात. होलिकाचे दहन केले जाते. हा सण मुलांमुलींसाठी फार मजेचा सण असतो. पण या सणाच्या दिवशी आम्ही ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आमच्या ओपीडीमध्ये बसून काही सिरियस पेशंट बघत असतो. तर हे काय असतं? जेव्हा हे मुलं मुली मजेमध्ये रंग खेळतात, जरी आता हर्बल कलर अवेलेबल असतील तरी हे कलर डोळ्यांसाठी बनलेले नाहीये. त्यामुळे ह्या कलर्स जरी हे कलर्स जर डोळ्यामध्ये गेले किंवा जर तुमचे नॉर्मल कलर्स ज्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात केमिकल्स असतात हे जरी डोळ्यामध्ये गेले तरी डोळ्यांना इजा होऊ शकते. जे काळं बुबुळ दिसतंय कॉर्निया आणि जो व्हाईट पोर्शन दिसतोय त्याच्यावरती जखमा होऊ शकतात. मुलांच्या मस्ती मजेमध्ये त्यांचा डोळ्यांना हात लागणं, चेहऱ्याच्या आजूबाजूला रंग लावताना किंवा धुळवडीमध्ये जे मातीमध्ये लोळले जाते किंवा जी राख लावली जाते ही राख ही डोळ्यांसाठी नाहीये. तर ह्या सगळ्या केमिकल्स, हर्बल कलर्स किंवा राख हे असे डोळ्यामध्ये गेले, अगदी पिचकारीचं पाणी असो किंवा फुगे असो, हे जेव्हा फोडताना त्याच्या आतलं जर पाणी घाण असेल किंवा हे फुगे चेहऱ्याच्या आजूबाजूला, डोळ्याच्या आजूबाजूला लागले किंवा जो पिचकारीचा फोर्स आहे जोरात डोळ्यामध्ये गेला तरी बुबुळाला, पांढऱ्या पोर्शनला इजा होऊ शकते. आणि हा जर फोर्स जास्त जोरात असेल तर अगदी डोळ्याच्या आतमध्ये मेजर प्रमाणात इजा होऊ शकते. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, होळी सण साजरा करणं बंद करायची गरज नाही, पण एक छोट्या छोट्या काळजी जर तुम्ही घेतल्या, जर शक्य असेल तर डोळ्यांच्या भोवती प्रोटेक्टिव्ह गॉगल जो पूर्ण डोळा कव्हर करेल घातला तर अतिउत्तम. ज्या लोकांना चष्म्याचा नंबर आहे त्यांनी चष्मा काढून खेळू नका, चष्मा घालून खेळा. तो एक प्रोटेक्शन आहे तुमच्या डोळ्यांना. जेव्हा आपण चेहऱ्याच्या आजूबाजूला कलर लावत असतात थोडीशी काळजी घेऊन लावा की जेणेकरून तुमचं बोट किंवा कलर्स हे डोळ्याच्या आतमध्ये समोरच्या व्यक्तीच्या जाता कामा नये. बाकीचं तुम्ही जर अशी काही गोष्ट घडली तर लवकरात लवकर डोळे स्वच्छ पाण्याने धुवा आणि नजदीकच्या तुमच्या ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टला जाऊन दाखवा. आम्ही सर्व तुमच्या हेल्पसाठी नेहमी तत्पर आहोत. धन्यवाद. काळजी घ्या आणि आपला सण सुरक्षितेने आणि काळजीपूर्वक खेळा. थँक्यू.